चला आपण मॅच चालू करूया. सेमीफायनल साई महाराजा संघाने टॉस जिंकून पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यांच्या विरुद्ध बोरिया महाराजा गिरगावचा महाराजा संघ आपण पाहिला तर फायनल मध्ये गेलाय. हा प्रकार बॉल समोर एक चांगली पिचिंग पाहिली गेली. गुड बॉल. साई महाराज संघ आपला एक प्लेयर आला तर बरं होईल. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल आणि तिकडे दोन बॉल आणि 1 रन झाली आहे. या बॉलवर समोर कडक सडक पे धडक मोहित ऑन फायर. चांगला टायमिंग केला मोहितने आणि या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहता कमबॅक केला गेला. येईल डॉट बॉल. चांगला बॉल पाहिला गेला मनोजांच्या माध्यमातून. 7 रन झाले धावफलकावरती. 1 टू गो. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. तिकडे रन सिंगल. पहिली ओव्हर संपली आणि मनोजच्या ओव्हरमध्ये रन्स आलेत 8 रन. धावा झाले आतापर्यंत 8 धावा झाले धावफलकावरती. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका तिकडे फसलाय. बॉलिंगसाठी प्रथमेश.
इकडे पण फुलटॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे आपण पाहिलं तर रन सिंगल. इकडे पण फुटवर्क दाखवला गेला पण तिकडे डॉट बॉल. चांगली पिचिंग पाहिली गेली. गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक केलं बॉलर प्रथमेशने आणि 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर बघता बघता समाप्त झालाय. स्कोर झाले 14 रन. रन झाले 14. तिसरी ओव्हर घेऊन दीपेशच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्रायकेटला सुदेश. त्यांच्याकडे पण क्षमता आहे. ज्याने पण चांगली बॅटिंग केली बट आता या मॅच मध्ये प्रूफ करावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळले गेलेत आणि सुदेश आणि मोहितची जर इनिंग चांगली खेळले तर 31 पर्यंत टार्गेट जाऊ शकतो. दुसरी सेमीफायनलची मॅच चालू. यानंतर मेगा फायनल. गिरगावचा महाराजा संघाने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. यशची अफलातून बॅटिंग. या बॉलवर देखील उडवला गेला. एक चांगला टायमिंग मोहित म्हात्रेचा बट फटका थोडा फसला आणि एक सिंगल रन. धावा झालेत आतापर्यंत 16 धावा झाल्यात. दीपेशचा हा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल समोरून कट केला. गुड बॉलिंग. चांगला कमबॅक केला पण तिकडे 1 रन मिळेल. 1 रन वाचवावे लागतील आणि फिल्डिंग करावी लागेल. फिल्डिंग फॅक्टर क्रिकेटचा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. जर तुम्ही चांगली फिल्डिंग केलं तर चांगला परफॉर्मन्स होऊ शकतो. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि थोडा फटका तिकडे. या बॉलवर नजर अड्डी घटी और दुर्घटना घटी. यहाँ पर 2 रन. हेच मुंबईचं क्रिकेट आहे. सिंगलला डबल आणि रन झालेत 19 धावा झाल्यात धावफलकावरती. स्कोर झाला 19 रन झालेत. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. थोडीफार मॅच आता मात्र 1 रनने पुढे जाईल. 20 रन झाले धावफलकावरती 20. या बॉलवर समोर केलं गेलंय. मोहित म्हात्रेच्या बॅटमधून ब्रँडेड फटका पाहायला मिळतो. केली आहे आणि त्याचा मित्र त्याचा सेल्फी घेण्यासाठी आलाय.
काय टायमिंग केलं मोहित म्हात्रे. 26 रन झालेत. 14 बॉलमध्ये 22 धावांची एक अफलातून इनिंग मात्र तिकडे मोहित म्हात्रेने केली आहे. वैयक्तिक सुदेश यांनी पण एक चांगला त्यांना साथ दिली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी चुकी होतीये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पुन्हा एकदा. स्कोर मात्र थोडा ग्राफ वरती जाताना पाहायला मिळतोय. 28. शेवटची ओव्हर आणि बॉलर मेहुलला मात्र थोडी फार इकडे कमबॅक करावा लागेल. खूप महत्वाची मॅच आहे. एका धावेने मात्र पुन्हा धावफलक पुढे जाईल. 29 रन झाले धावफलकावरती. मेहुलला एक चांगली पिचिंग करणं गरजेचं आहे. लेफ्टी बॅटर आता स्ट्राईक एंडला मोहित. कॅल्क्युलेटिव्ह इनिंग खेळतात आपल्या टीमसाठी. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. ऑन द राईज बॉलला उंचाई गाठली आहे. पण तिकडे 2 रन मात्र तिकडे मिळतील. वेल बॅटिंग. तब्बल 31 धावा झाल्या धावफलकावरती. चांगली बॅटिंग केली मोहितने. या बॉलवर देखील आपण पाहिलं व्हाईट बॉल. 32 धावा होते धावफलकावरती. आणि चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं मोरिया महाराजा संघ या मॅच मध्ये चांगलं टार्गेट त्यांनी उभं केलं. आतापर्यंत फिनिशिंग टचची गरज आहे. या बॉलवर देखील हवाई फायर आणि तिकडे रन मिळतील. आपण पाहिलं तर 4 रन.
बघा सुरुवात चांगली केली तर मॅच बनू शकते. साई महाराज संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. 39 काय फायटेबल आहे. जर प्रयत्न केला तर होऊ शकतो. हा ट्रॅकर बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा हवेत आहे. फिल्डर आहेत तिकडे आणि 2 रन पुन्हा एकदा. याच फ्लो मध्ये बॅटिंग करत राहिले तर नक्कीच मॅच होऊ शकते. प्रथमेश आणि सुशांत त्याच्या सोबतीला 2 जोडी मात्र बॅटर सेमीफायनलची मॅच आपल्या टीमला जिंकून देतील का? साई महाराज संघ त्यांच्या विरुद्ध मोरया महाराजा. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे इझिली मिळेल. या बॉल देखील समोर खेळले गेले. चांगली पिचिंग मंथनची पण बॉल निघून जाईल. नॉन स्ट्राइकला फेकी केली गेली आणि 1 रन तिकडे मिळेल. पहिली ओव्हर संपली आहे. रन झाले 6. प्रसादजी रावकर ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक म्हणून लोकसत्तेसाठी देखील खूप चांगलं कार्य केलंय असे आमचे प्रसाद रावकर. चांगली पिचिंग पाहिली गेली. पहिलाच बॉल एक चांगला पाहिला गेला. बॉलर मोहित. 6 रन झाले. अजून 33 रनची गरज आहे. 14 बॉल 33 ला आता 6 ची गरज आहे. आता 4th गेअरला बॅटिंग करावी लागेल. या बॉलर ऑन द राईज चांगलं टायमिंग केलं. हळूहळू साहेब उद्या कामावर जायचंय. क्रिकेट एकच दिवस आहे. कमलेश यांचा प्रयत्न आहे तेवढं बघा. क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. रन मात्र तिकडे 8 रन झाले धावफलकावरती. क्या बात आहे. खूप चांगली फिल्डिंग तिकडे. कमलेश यांचे एक चांगले एफर्ट्स. वेल स्टॉप कमलेशजी. या बॉलवर देखील इकडे बॅट. कुछ तो अलग. भाई की झलक सबसे अलग. मी सकाळपासून सांगतोय की तिकडून सर्वांनी साईडला उठा. बघा बॅट जर सटकली डायरेक्ट जेजे हॉस्पिटल. स्कोर झालाय
9 रन झाले. 10 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. 5-6 मारायचे आहेत. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल आणि पहिल्या बॉलवर एक चांगला टायमिंग केलाय. पिक्चर अभी बाकी. अ, 19 धावा झाल्या धावफलकावरती. 8 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. जशी मोहितने बॅटिंग केली तसा मात्र इकडे प्रथमेश पण आपली झलक देतोय. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. आठ बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. या बॉल देखील टॉपेज घेतली गेली. थोडा फटका बसला तिकडे. 1 रन आहे आणि 20 धावा झाल्या धावफलकावरती. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाची क्रीडा स्पर्धा. आज बुकबार्ड प्रीमियर लीगचे 10वे पर्व. लक्षात राहील की 10वं वर्ष कोण जिंकेल. लेफ्टी बॅटर प्रथमेश पहिल्या इनिंग मध्ये एक लेफ्टी फॉर्म मध्ये होता. ह्या इनिंग मध्ये हा लेफ्टी. या बॉलवर फटका फसला गेलाय. इकडे देखील 1 रन मिळेल. स्कोर मात्र तिकडे 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. एकात दुसरा मोठा स्ट्रोक अजूनही आला तर मॅच मध्ये काय आपण होऊ शकतो. सहा बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. हा बॉलवर जर मोठा स्ट्रोक आला तर मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये बघायला मजा येईल. 6 बॉल 18 आहे. 1 टू गो. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. खूप चांगली पिचिंग पाहिली गेली. गुड बॉल. बॉल ऑफ द मॅच. परफेक्ट बॉल पाहिला गेला बॉलर दीपेशचा. आणि शेवटचे 5 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. विक्रम रचेल का बॅटर प्रथमेश.
या बॉलवर देखील मात्र चुकी होती, वाईट बॉल. 5 बॉल मध्ये 17 आहे आणि दोन्ही टीमला खतरा आहे, कारण की प्रथमेश या बॉलवर फ्लिक केला गेलाय. तिकडे आपण पाहिलं तर रन आणि स्कोर पाहिला तर अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. या बॉलवर टायमिंग थोडं चुकलं गेलं आणि आता मॅच मात्र थोडी कठीण होतीये. 3 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. एकात दुसरा 6 पहिल्या इनिंग मध्ये कमी आला असता तर मॅच थोडी बघायला मजा आली असती, पण आता 3 बॉल 15 थोडं कठीण आहे. मोरिया महाराज संघ मात्र इकडे फायनलच्या दिशेने थोडा प्रवेश करत असताना, बट वेल प्लेड प्रथमेश. या बॉलवर पण चुकी होती, वाईट बॉल आणि वाईट +1. एकच रन आहे. या बॉलवर आता मात्र ही मॅच मात्र कठीण होते साई महाराज संघासाठी आणि बॅटरला तिकडे नॉन स्ट्राईक एंडला बाहेर जावं लागेल, बट वेल प्लेड. बॅटिंग केली. 39 चेस करणं थोडं इकडे कठीण आहे, बट त्यांनी प्रयत्न. आणि मोरिया महाराज संघ मात्र मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचतो. अभिनंदन. वेल प्लेड साई महाराज संघ, वेल प्लेड प्रथमेश. आपण पण चांगली फाईट केली, मजा आली, बट शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगवली. प्रमुख संतोषजी शिंदे साहेबांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि या परिसरातील विभाग प्रमुख चांगलं कार्य करत असताना संतोष शिंदे साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. माईची उबदार शाळ आणि संतोषजी शिंदे साहेबांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद संतोष शिंदे साहेब, आपण देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेलात आणि आज या कार्यक्रमाची शुभ उडवली त्याबद्दल आभार आहे. त्याचबरोबर
राजेशजी आवळेगावकर यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. राजेशजी आपलं पण आभार, आज आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात. राजेशजी आवळेगावकर यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. थँक्यू सो मच राजेशजी. संतोषजी पवार, रॉबर्ट शाखा प्रमुख, रॉबर्ट म्हणून फेमस आहे संतोषजी पवार, आपला पण अगदी मनापासून आभार. आज आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात, आपला पण अगदी मनापासून आभार. त्यानंतर समन्वयक विक्रमजी धोत्रे, विक्रमजी धोत्रे यांचा पण विशेष सन्मान केला जाईल. धन्यवाद विक्रमजी, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि विक्रमजी धोत्रे यांचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. त्याचबद्दल आपल्या समवेत ॲडव्होकेट महेशजी मुळे यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. आणि आता सध्या मी एक विशेष सत्कार आहे महेशजी मुळे एक सरकारी वकील पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं आपल्या मंडळातर्फे आणि संतोष शिंदे यांच्यातर्फे आपण त्यांचं स्वागत करतो, त्यांचा सत्कार करतोय. आमच्या मुखपाटचा खरोखर आम्हाला अभिमान आहे की महेशजी मुळे यांनी साकीनाका येथील जी केस रेप केस होती त्याचा निकाल लावल्याबद्दल जो त्यांचा आम्ही त्याचा सत्कार केला होता, त्याचप्रमाणे आता सरकारी वकील पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. आम्हाला खरोखरच अभिमान आहे की आमच्या मुखपाटातील आमच्या बरोबर आणि सक्रिय असे मंडळाला नेहमी सहकार्य असणारे महेश मुळे यांचा आम्ही ते सत्कार करतोय. खरोखर बरं वाटतं की आमच्या मुखपाटातला एक मुलगा, एक आमचा मित्र आणि आमचा एक साथीदार, आमच्या मंडळाचे एक कार्यकर्ता, मंडळाचे एक मार्गदर्शक एवढ्या उच्च अशा पदावर गेल्याबद्दल मंडळ, तसेच मी भैरवी पारसेकर जाधव याला विनंती करतो आणि पवार तुम्ही दोघींनी पण या प्लीज प्लीज. प्रीती पवार उभे राहा, दोघांनी उभे राहा. मी भैरवीचा सत्कार करायला प्रीती पवार यांना सांगतो. भैरवी होते भैरवी पारसेकर उर्फ जाधव, युवा सेना शाखा अधिकारी. मी महेश मुळे यांना दोन शब्द बोलायची विनंती करतो की आपल्या दोनच शब्द प्लीज, कृपा करून प्लीज प्लीज प्लीज. शुभेच्छा म्हणजे आम्हाला नाही, मी त्यांना शुभेच्छा द्यायला सांगतो. आता शुभेच्छा देतील, नंतर काहीतरी देतील. 10 वर्ष जशी दशकपूर्ती झाली आहे MPLची, तशीच वर्षोनुवर्षे ती कंटिन्यू व्हावी एवढीच सदिच्छा. तसेच संतोष शिंदे यांना एक विनंती करतो, कारण का ज्यावेळेला पारितोषिक होतं त्यावेळेला कोण थांबत नाही ऐकायला त्यांचं मार्गदर्शन. मी त्यांना आत्ताच सांगतो की 2 शब्द मार्गदर्शन करा. गिरगावचा महाराजा हे मुंबईतलं एक नावाजलेलं गणेश उत्सव मंडळ. परंपरा, उत्सवाची शान जर कुठे बघायची असेल तर मुखबाट गिरगाव या ठिकाणी यायला पाहिजे. आणि 5 वर्षाने ह्या ठिकाणी शतकी महोत्सव वर्ष ते साजरे करणार आहेत. या मंडळाशी गेली 30 वर्षाचं माझं नातं आहे. म्हणजे या मंडळाच्या मीटिंगीसुद्धा मी बघितलेल्या आहेत. आणि गेले माझे मित्र बाळारेकर हे माझ्या मते 20 ते 22 वर्ष अध्यक्ष असतील. आणि ह्या मंडळाशी एक आपुलकीचं नातं असलेलं हे माझं जिव्हाळ्याचं एक मंडळ आहे. या मंडळाला, या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मुखबाटचा महाराजा उदंड आयुष्य दो आणि गिरगावरची सगळी संकटे दूर हो आणि मराठी माणसाचा परत एकदा झेंडा या ठिकाणी फडकावा एवढीच गिरगावच्या महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मराठी माणूस या ठिकाणी टिकावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबादेवीच्या नावानं चांग भलं. आणि आपल्या समवेत शिवसेना उपनेते भाई मिर्लेकर सर, आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे.
जय महाराष्ट्र. आज आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले भाई मिरळेकर सर उपस्थित राहिले गेले. शिवसेना उपनेते, एक मोठी जबाबदारी आज त्यांच्यावर दिली आहे आणि आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले भाई मिरळेकर साहेब, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक विशेष सन्मान केला जातो भाई मिरळेकर यांचा, शिवसेना उपनेते, त्याचबरोबर या परिसरातील त्यांचं पण एक वेगळं नातं राहिलं गेलं आहे आणि सध्या आता मुगबाडचे रहिवासी देखील आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान, भाई मिरळेकर साहेबांचा एक विशेष सन्मान. आणि जय महाराष्ट्र साहेब, आपण देखील आज 2 शब्द या कार्यक्रमाविषयी आणि या मुगबाड विषयी 2 शब्द जरूर ऐकेल. गिरगावच्या महाराजाच्या आशीर्वादाने मुगभाट प्रीमियर लीग दशकपूर्ती सोहळा, एखादी स्पर्धा सुरू करणं सोपं असतं, पण त्याचं सातत्य वर्षानुवर्ष करत राहणं एवढं सोपं काम नाही आहे. गिरगावच्या महाराजाच्या आशीर्वादाने हे आणखीन पुढे असंच चालू राहणार आहे. कदाचित सिल्वर जुबली, त्याच्यानंतर गोल्डन जुबली, प्लॅटिनम जुबली पण होईल आणि म्हणजे पिढ्यानपिढ्या हे कदाचित चालू राहणार आहे. आता इथे उल्लेख केला गेला विभाग प्रमुखांतर्फे की सर्वसाधारणपणे ह्या भागातली 8 गल्ल्यातला हा सर्व खेळ आहे आणि हा तर मराठी माणसाचा बालेकिल्ला आणि म्हणून सर्व तरुण मंडळींना प्रोत्साहन करणारा एक प्रकारचा हा खेळ. मगाशी मी काही तासापूर्वी त्या इमारतीमधून बाहेर पडताना एका खेळाडूने एक शॉट मारला. तो उंच शॉट असा आमच्या इमारतीच्या इथे आला आणि तिथे एक प्लेयर उभा होता, त्याने तो अचूक टिपला. म्हणजे कदाचित कसोटीमध्ये सुद्धा असा कॅच घेतलेला मी पाहिला नाही, अशा प्रकारचा तो कॅच होता. म्हणजे गल्ली बोळातील सुद्धा हे टॅलेंट हंटिंग तुमचं जे चालू आहे की गुणवत्तेचा शोध त्या ठिकाणी घेण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तुमचा ह्या स्पर्धेच्या माध्यमातून, तो अफलातून आहे. हे सातत्य टिकावं, जोपासावं आणि ह्या तरुण मंडळींना अशाच प्रकारचा आधार देण्याचं काम मुगबाटच्या या महाराजाने करावं, आशीर्वाद द्यावेत एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर आपण प्लेअर ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. विनिंग टीम मध्ये मोहित म्हात्रेला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. सेमीफायनल मध्ये मोहितला आपण इकडे प्लेअर ऑफ द मॅचचा ही टीपी लिंकच्या वॉटर बॉटल आणि त्याचबरोबर हे त्याला पारितोषिक आहे. मोहित वेल प्लेड. सेमीफायनल मध्ये एक चांगली कामगिरी केली मोहितने आणि अफलातून बॅटिंग केली. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर वेल प्लेड. त्यानंतर मोहितकडे देखील आपण 2 शब्द ऐकूयात. मोहित, आज ही प्रीमियर लीग सेमीफायनल मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मिळतोय. चांगलं वाटतंय, चांगली बॅटिंग होते आहे, बॉलिंग होते आहे, टीम पण चांगला परफॉर्म करते आहे. आता फायनलमध्ये आलो आहे, तर फायनल जिंकायचा प्रयत्न असेल आमचा सगळ्यांचा. काय त्याच्या चेहऱ्यावर खुशी आहे, म्हणजे त्याची इन्क्रीमेंट झाल्यावर पण एवढी त्याला खुशी नसेल तेवढं फायनल मध्ये गेल्यावर खुशी आहे. वेल प्लेड, अभिनंदन. आणि लुझिंग टीम मध्ये प्रथमेशने पण गडसी क्रिकेट दाखवलं. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. नाम आहे प्रथमेश. वेल बॅटिंग, बट हरला, बट मन जिंकले. आणि चेसिंग करताना इकडे 39 पाठला करणं थोडं डिफिकल्ट होतं. जगात कुठेही असं क्रिकेट खेळलं जात नाही, ते गिरगावात खेळलं जातं. या गल्लीत क्रिकेट खेळणं कठीण आहे. प्रथमेश, टीम हरली हरकत नाही, बघा हार जीत होत असते, बट जिंकण्यापेक्षा हरलेल्याचं कौतुक इकडे जास्त केलं लोकांनी, कारण की गडसी क्रिकेट पाहायला मिळालं. कसं वाटतं टीम इथपर्यंत पोहोचली आणि आज या दिवसाबद्दल? चांगला होता दिवस. 2 मॅच हरलो होतो, पण असं वाटलं नव्हतं की आम्ही पुढे कंटिन्यू करू, सेमीमध्ये येऊ. पण चांगले कॅरेक्टर दाखवले टीमनी आणि चांगले वर आले. मला असं वाटतं तुम्हाला लाईट जसा काळोख पडला तसा तुमचा दिवस बदलला. बट वेल प्लेड.
आणि खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ पाहायला मिळाला. नंतर फायनल मॅच आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे.